जे काही विचित्र वागायला त्याचं टेन्शन आलंय. कानावर आलं माझ्या ते ड्रिंक करायला लागलेत आता. मी ऐकलं त्यांना माणसं सोडायला आली होती घरी. काय? यांनी दारू प्यायला सुरुवात केली? अरे देवा, हे आणि काय होऊन बसलं? सर, मला लईच काळजी वाटायला त्यांची. हे बघ, त्यांना ना आत्ता कसलं तरी खूप टेन्शन असणार आहे, फ्रस्ट्रेशन असणार आहे, ज्यामुळे ते असं करतायत. पण तो माणूस खूप चांगला आहे हे मलाही माहिती आहे. अशी काहीतरी गोष्ट असणार आहे जी त्यांना खूप लागली असणार आहे मनाला, जे ते ओव्हरकम नाही करू शकत आहेत. पण आय एम व्हेरी शुअर की या सगळ्या फेजमधनं ते लवकरच बाहेर पडतील. त्यांना फक्त शांतपणे समजावलं पाहिजे फक्त कोणीतरी. ठीक आहे, मग मी बोलतो त्यांच्या संग. त्यामुळे सरळ मार्गी मिळालेला सक्सेस आणि अडचणींना पार करत मिळवलेला सक्सेस ह्याच्यात खूप फरक असतो. आणि खरी परीक्षा ह्यातच असते. प्रॉब्लेम्स आपले कधीच थांबत नाहीत. कुठले ना कुठले प्रॉब्लेम्स हे सतत येत राहणार आहेत. आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढायचं असतं. सोल्युशन असतं, ते जेव्हा मिळत नाही ना तेव्हा ती गोष्ट थोडीशी काळावरती सोपवावी लागते. कुठल्याही गोष्टीला वेळ दिला ना की ती वेळच आपल्याला त्या गोष्टीवरचं सोल्युशन देते. तोपर्यंत आपल्या हातात जे आहे ते आपण करत राहायचं. आत्ता तुझ्या हातात आहे तुझा अभ्यास. तुझ्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करावंस असं मला नाही वाटत. सी, मी हे म्हणत नाहीये की तू राजन काकांकडे लक्ष देऊ नकोस, दे, पण याचा परिणाम तुझ्या अभ्यासावर होऊ देऊ नकोस इतकंच म्हणतोय मी. कमळी, तू गावाकडनं जेव्हा इथे आलीस तेव्हा कशी होतीस आठवते ना तुला? शिक्षणाची एक तळमळ होती तुझ्यात कमळी, आणि ती तळमळ मला कधीच कमी झालेली बघायची नाहीये. तुझं स्वप्न खूप मोठं आहे कमळी, त्यामुळे आपल्याला अभ्यासाचा जोर वाढवायला लागणार आहे आता. होय सर, मी माझ्या अभ्यासात कुठलीच अडचण येऊ देणार नाही आता. गुड. ऋषी बाबा, कमळी तुझ्या बरोबरच सुरक्षित आहे. म्हणजे मला इथं थांबायची काय बी गरज नाही. आमची एक अत्यंत महत्त्वाची डील त्याला साईन करायची होती, पण तो तिकडे पोचलाच नाही. आणि काही तुम्हाला माहिती आहे ना, आमच्या बिझनेसमध्ये वेळेच्या कमिटमेंटला किती महत्त्व आहे ते. हो, ते मी नक्कीच करेन ताई, पण आय एम जस्ट वरीड अबाउट हिम. कारण राजन याआधी असा कधीच वागला नाही आहे.